निर्भीड स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। पीक परिस्थिती, पाऊस पाणी, त्याचबरोबर सामाजिक आर्थिक आणि देशाच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज सांगणारी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली भेंडवळची घटमांडणी यावर्षी 10 मे रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर केली जाणार आहे। यावर्षी पावसाचा अंदाज काय राहतील याकडे संपूर्ण शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। पीक परिस्थितीचा अंदाज, अतिवृष्टी, दुष्काळ, देशाची आर्थिक परिस्थिती, राजकीय भाकीत, पृथ्वी तलावर येणारी संकटे, परकीय शत्रूपासून होणारे धोके अशा अनेक प्रश्नांचे अंदाज मांडणाऱ्या भेंडवळ मांडणीच्या भाकीताकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। या घटमांडणीचे भाकीत 11 मे रोजी वर्तवलं जाणार आहे। पाणी, पाऊस, पीक परिस्थिती, राजकीय स्थिती तसेच आर्थिक संकटे याबाबत ठोकताळी या घटमांडणीतून वर्तवले जातात। त्यामुळे सामान्य जनतेतही आणि राजकीय लोकांनाही या मांडणीची प्रचंड उत्सुकता असते। जिल्ह्यामध्ये जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या भेंडवळ या गावी घटमांडणीची ही परंपरा 300 वर्षांपासून सुरू आहे। भेंडवळची घटमांडणी 10 मे रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी केली जाईल। मांडणीचे भाकीत 11 मे रोजी पहाटे चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज जाहीर करणार आहेत। घटमांडणी नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत केली जाणार आहे। शेतकरी मोठ्या उत्साहाने या घटमांडणीचे भाकीत ऐकण्यासाठी उपस्थित असतात। घटांमध्ये झालेल्या बदलानुसार भाकिते वर्तवण्यात येतात। अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी जळगाव जामोद तालुक्यातील गावाबाहेर बस स्टँड शेजारच्या शेतामध्ये घटाची मांडणी करण्यात येते। घटामध्ये गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवळ, तीळ, भादली, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा, मसूर, करडी इत्यादी 18 प्रकारचे धान्य ठेवण्यात येतात। घटाच्या मध्यभागी मातीची ढेकळे, त्यावर पाण्याने भरलेली घागर ठेवतात। पान, सुपारी, पुरी, पापड, सांडोळी, कुरडई हे खाद्यपदार्थ ठेवले जातात। रात्रभर त्या ठिकाणी कोणीही थांबत नाही। दुसऱ्या दिवशी पहाटे या घटांमध्ये झालेल्या बदलांचे निरीक्षण केले जाते। त्यानंतर भाकीत वर्तवण्यात येते। हे भाकीत यावर्षी 11 मे रोजी वर्तवण्यात येणार असून यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होणार आहे। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत रहा निर्भीड स्वराज्य।